खरं सांगा, रविवारी डीमार्टला जाणं आवड आहे की मजबुरी? प्रचंड गर्दी असते, बिलिंगची लाईन संपतच नाही, पार्किंगचा वेगळाच त्रास असतो. तरी सुद्धा तुम्ही जातात, मी सुद्धा जातो. आणि तिथेच गंमत आहे. आज मोबाईलवर 10 मिनिट डिलिव्हरी ऍप्स आहेत, ऑनलाईन डिस्काउंट मिळतात. तरी सुद्धा एक साधी दिसायला बोरिंग वाटणारी दुकान भारतातली सगळ्यात प्रॉफिटेबल रिटेल कंपनी पैकी एक कशी काय बनली? मोठमोठे रिटेलर्स आले, खूप वेगाने एक्सपांड झाले, पण फार काळ टिकू शकले नाहीत. पण डीमार्ट टिकली. आणि कारण जाहिरात नाही, मार्केटिंग नाही. खरं कारण आहे त्यांच्या फाउंडरची विचारसरणी. डॉक्टर राधाकृष्णन दमानी. दमानी सर हे टायपिकल बिझनेसमॅन नव्हते. ते आधी स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर होते. इन्व्हेस्टर कसं विचार करतो ते 3 गोष्टी पाहतो. पहिली म्हणजे कॉस्ट, दुसरी कॅश फ्लो आणि तिसरी म्हणजे लॉंग टर्म सर्व्हायवल. जेव्हा त्याने रिटेल बिझनेस पाहिला तेव्हा त्यांना एक गोष्ट स्पष्ट झाली. रिटेलमध्ये प्रॉब्लेम कॉम्पिटिशनमुळे नसतो. खरा प्रॉब्लेम असतो कॉस्ट स्ट्रक्चर. जो आपला खर्च कंट्रोल करू शकत नाही तो कितीही मोठा ब्रँड असला तरी टिकत नाही. म्हणून डीमार्ट 2002 मध्ये सुरू झाली तेव्हा त्यांनी घाई केली नाही. मित्रांनो, पहिल्या काही वर्षात फक्त मोजकी स्टोअर्स उघडली. विचार क्लिअर होता, आधी सिस्टम मजबूत करूया, नंतर स्केल आपोआप होईल. आता इथे एक मोठा फरक दिसतो. बहुतेक रिटेलर्स काय करतात? मॉलमध्ये दुकान घेतात, मोठं रेंट भरतात, सेल्स कमी झाल्यावर त्यांच्यावर प्रेशर येतो. डीमार्टने इथेच वेगळा विचार केला. त्यांचा साधा रूल होता, शक्य असेल तर दुकानाची जागा आपलीच असली पाहिजे. विचार करा, रेंट हा असा खर्च आहे जो विक्री झाली नाही तरी द्यावाच लागतो, बरोबर ना? डीमार्टने जेव्हा प्रॉपर्टी स्वतःची घेतली तेव्हाच त्यांची फिक्स कॉस्ट कमी झाली आणि त्याबरोबरच रिस्क सुद्धा कमी झाला. आणि त्यामुळे काय झालं मित्रांनो, प्राइसिंगवर कंट्रोल मिळाला. जे पैसे आधी रेंटमध्ये जात होते किंवा जाणार होते तेच पैसे डीमार्टने कस्टमरला डिस्काउंट देण्यासाठी वापरले. आणि बोनस म्हणजे त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू वेळेसोबत वाढतच गेली. म्हणजे डीमार्ट फक्त रिटेलर्स नाही, ते एक ऍसेट रिच कंपनी सुद्धा आहे. आता एक गोष्ट जी फार लोकांना लक्षात येत नाही, भारतामध्ये रिटेलचा नॉर्मल रूल काय आहे? वेंडरला पेमेंट 60 ते 90 दिवसांनी मिळतं. डीमार्टने हा रूल तोडला. ते म्हणाले, आम्ही 7 ते 10 दिवसात पेमेंट करणार तुम्हाला. आता वेंडरच्या जागी तुम्हाला स्वतःला ठेवा. तुम्हाला जर पैसे लवकर मिळाले, तुमचं टेन्शन कमी होईल आणि ट्रस्ट वाढेल. मग वेंडर काय करतो? तो डीमार्टला एक चांगली प्राइस देतो, बेटर प्राइस देतो, त्याबरोबरच एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा देतो आणि सप्लाय पण जोरात देतो. आणि त्यामुळे काय होतं, एक सोपी सायकल तयार होते. मित्रांनो, त्यामुळे काय होतं, डीमार्ट लवकर पेमेंट करते वेंडरला, वेंडर त्याबद्दल त्याला डिस्काउंट देतो. त्याचा जो काय परिणाम होतो तो कस्टमरला त्या वस्तू असतात डीमार्टमध्ये त्या स्वस्तात भेटतात. कारण जे काही डिस्काउंट वेंडरकडून भेटलेलं असतं डीमार्टला, ते डिस्काउंट सगळं डीमार्ट कस्टमरला पास करते आणि म्हणूनच जास्त ऑफर मिळवून देते कस्टमरला. म्हणून डीमार्ट मधला जो काही डिस्काउंट जाहीरमुळे नाही तर तो जाहिरातमुळे नाही तर तो कॅश डिसिप्लिनमुळे आहे. आता डीमार्टच्या स्टोअरमध्ये लक्ष द्या. तुम्ही कुठे पण जाल, पूर्ण भारतामध्ये ज्या ठिकाणी पण त्यांचे स्टोअर्स आहेत ना, त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही स्टोअरमध्ये फॅन्सी लाईट्स बघायला मिळणार नाहीत. कुठल्याही स्टोअरमध्ये लक्झरी इंटेरियर्स बघायला मिळणार नाहीत. अननेसेसरी डेकोरेशन तर विसरूनच जा. तुम्ही कुठे पण गेले, पूर्ण महाराष्ट्रात म्हणा किंवा पूर्ण भारतात म्हणा, त्यांचे जे स्ट्रक्चर असतं सगळं सेम असतं. काही फरक तुम्हाला बघायला भेटणार नाही. आणि मित्रांनो, डीमार्टने हे सगळं काही मुद्दाम केलेलं असतं. यामागे विचार खूप साधा असतो. जो खर्च कस्टमरचा उपयोगचा नाही तो खर्च करायचाच नाही. आणखी एक गोष्ट पहा, डीमार्टमध्ये प्रत्येक प्रोडक्ट 20 ते 25 ब्रँड नसतात. ते फक्त तेच ब्रँड ठेवतात जे सगळ्यात जास्त विकले जातात. त्याचा फायदा काय होतो? त्यांना इन्व्हेंटरी पटकन मिळते, स्टॉक त्यांचा अडकून राहत नाही आणि कॉस्ट कंट्रोलमध्ये राहते. रिटेलमध्ये प्रॉफिटचा सिक्रेट जास्त वस्तू ठेवण्यात नाही, योग्य वस्तू योग्य पद्धतीने विकण्यात आहे. डीमार्ट एक मोठी चूक टाळली जी बऱ्याच कंपन्या करतात. त्यांनी एकदम संपूर्ण भारतात स्टोअर उघडले नाहीत. आधी एक एरिया मजबूत केला, मग शेजारचा एरिया, असं हळूहळू एक्सपान्शन करत गेले. आणि मित्रांनो, याला म्हणतात ऑइल स्ट्रेंथ स्ट्रॅटेजी. यामुळे काय होतं ना, लॉजिस्टिकची जी कॉस्ट आहे ना ती कमी राहते आणि त्यांचा सप्लाय चेन कंट्रोलमध्ये राहतो आणि जे काही ऑपरेशन आहे ते स्मूथ चालतात. म्हणून डीमार्ट प्रत्येक शहरात नाही, पण जिथे पण आहे तिथे स्ट्रॉंग आहे प्राइसिंग मध्ये. मित्रांनो, डीमार्टचं यशाचं कारण म्हणजे ऍड्स पण नाहीये किंवा हाईप पण नाहीये आणि ते लोक तर फास्ट एक्सपान्शन करतच नाहीत. खरं कारण आहे कॉस्ट कंट्रोल, कॅश डिसिप्लिन आणि पेशन्स.
जेव्हा बाकी कंपन्या म्हणत होत्या ग्रो फास्ट, तेव्हा डीमार्ट शांतपणे म्हणत होती ग्रो स्टेबल. बिझनेसचा एक सिंपल रूल इथे समजा मित्रांनो, स्पीडमुळे कंपनी दिसते पण कंट्रोलमुळे कंपनी टिकते. पुढच्या वेळी डीमार्टच्या लाईन मध्ये उभे राहिला तर चिडू नका. लक्षात ठेवा, ही गर्दी ऍक्सिडेंट नाही, हा एक विचारपूर्वक तयार केलेला बिझनेस मॉडेल आहे. मित्रांनो, जर हा ब्रेकडाऊन उपयोगी वाटला असेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट मध्ये पण जरूर सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.